पार पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. खूप चांगला स्ट्रोक. यावेळेस पायांवर टाकलेला बॉल त्याला मनगटाच्या सहाय्याने फक्त दिशा दाखवली. मिड विकेट मध्ये खाली क्षेत्र निवडलं आणि तिकडे चौकार घेतलाय. 4च्या मदतीने धावसंख्या 8 या आकड्यावर. ओहो, रिव्हर्स करण्याचा इथे प्रयत्न केला जातोय परंतु यशस्वी नाही झालेत. हा चेंडू मात्र सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने जातोय. षटक क्रमांक आपण पाहू शकतो मित्रांनो. या ठिकाणी पहिल्या अंतिम टप्प्याकडे जात असताना दोन आघाडीचे फलंदाज, एका बाजूला गणेश धोंगडे आहेत, दुसऱ्या बाजूला रोहित खाडे आहेत. तर गोलंदाजी करत असताना सुनील डगळे यांना आपण पहिल्या ओव्हर मध्ये पाहू शकता. गणेशसाठी हा बॉल फुलर लेंथ वरचा बॉल. यावेळेस देखील एक संधी निर्माण झाली आहे आणि यावेळेस मात्र चूक होणार नाही. फलंदाज गणेश धोंगडे यांची मोठी विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला फलंदाज गणेश धोंगडे यांच्या रूपामध्ये होईल बाद. संधी साधुनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. पहिली विकेट आली आहे. गणेश धोंगडे यांच्या रूपामध्ये पहिला फलंदाज या ठिकाणी बाजून परतताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि आता बॅटिंग करण्यासाठी न्यू बॅटर सिद्धार्थ नक्का बॅटिंग करण्याकरिता आता दाखल होत आहेत. मोठं नाव आहे, वलयांकित नाव आहे सिद्धार्थ नक्का आणि तेच आता बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेले आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला गणेश शिरसाट सर, काल खूप चांगली बॅटिंग आपल्याला गणेश सरांची पाहायला मिळाली होती. एक अर्धशतक झळकावल्या स्पर्धेतलं. काल गोलंदाजीमध्ये देखील प्रभाव टाकला होता गणेश सरांनी. परंतु आज या महत्वाच्या मॅच मध्ये ते कशा पद्धतीने कामगिरी करतायत तेही पाहणं फार महत्वाचं ठरणार आहे. धावफलकावर आपण नजर टाकूयात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या ओव्हर नंतर 8 धावा बनवलेल्या आहेत. दुसऱ्या ओव्हरला आता सुरुवात. पहिलाच बॉल नो बॉल कॉल या ठिकाणी देण्यात आलेला आहे. नो बॉलचा इशारा अंबिकडे देण्यात येतोय. आणि काय घडलं इकडे पाहूयात आपण. आता पंच निश्चितच शहानिशा करतील. बॉल डेट झाला होता आणि निश्चितच नो बॉलचा कॉल या ठिकाणी देण्यात आले. नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो करण्याचा प्रयत्न प्रथमेश मुंढे यांचा पाहायला मिळाला होता आणि मिडॉन मध्ये बॅकअपचं काम थोडंसं खराब झालं आणि त्यानंतर बॉल सीमारेषेच्या पार गेला. परंतु पंचांनी कळवलं की हा डेट झालेला बॉल आहे आणि निश्चितच पुढचा चेंडू फ्री हिट फलंदाजासाठी गणेश शिरसाट सर यांचा. फ्री हिटचा बॉल बॅटर वेगात फिरवली आहे परंतु कनेक्शन बॅट आणि बॉलमध्ये झालेलं नाहीये. मिलाप झाला नाही बॅट आणि बॉलमध्ये आणि बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा फलकावर धावसंख्या पूर्णपणे स्थिर आहे. धावफलकावर 9 धावा. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आज 4थ्या दिवसामध्ये पेनल्टी या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी 2 धावांची. स्ट्रोक चांगला आहे परंतु फटका फसतोय आणि विकेट मिड ऑन मध्ये पकडला जातोय. झेल अजून एक फलंदाज होतोय फेल. अजून एक धक्का शिवडे डेअर डेव्हिल्सला. खेळाडू बाद. संधी साधुनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट.
तर या ठिकाणी अजून एक विकेट आली आहे, अजून एक फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. तर बॅटिंग करण्याकरिता आता न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळणार आहेत समाधान शिरसाट. हे नाव विसरून चालणार नाही. समाधान शिरसाट ज्या पद्धतीने मागच्या सामन्यामध्ये बॅटिंग केली होती, एक सामनावीराचा पुरस्कार देखील समाधान शिरसाट यांनी मिळवलेला आहे आणि तेच येत आहेत आता बॅटिंग करण्याकरिता. दुसऱ्या बाजूला गणेश शिरसाट सर पहिला बॉल चेक केला, पहिला बॉल जाऊ दिला, सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता ती या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर नजर टाकूयात. एकूण धावफलक जर आपण पाहिलं तर ते आपण पाहू शकतो. धावफलक स्थिर आहे, 9 धावा. यावेळेसचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलाय, वाईडिश लॉंग ऑफ मध्ये बॉल अडवलं जात आहे. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आहेत. 2 धावा निश्चितच पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा बदल, एकूण धावसंख्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पुढे जात असताना 11. मला वाटतं अगोदर जी पॅनल्टी फलंदाजी करणाऱ्या संघाला देण्यात आली होती, मला वाटतं फलंदाजाच्या खिशामध्ये मोबाईल आढळला, त्यामुळे पंचांनी लगेचच ते हिरलं आणि लगेच पॅनल्टी दिली त्या ठिकाणी. ही तत्परता पंचांची आहे आणि त्याचंही कौतुक होणं गरजेचं आहे. स्ट्रोक चांगला आहे, मिड ऑनच्या डोक्यावरनं बॉल लॉंग ऑनला जातोय. मागे क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वर खूप चांगलं एफर्ट लावताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि तिकडे धावा देखील पूर्ण करण्यात आलेला आहे. पहा पॅनल्टीच्या 2 धावा देखील आता निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील की फलंदाजी करणाऱ्या संघाला पॅनल्टी आहे, त्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाला त्याचा निश्चितच फायदा होईल मुसळगाव इंडियन्सला. कारण प्रत्येक धाव क्रिकेटच्या मैदानावर महत्वाची असते आणि आम्ही अनेक ठिकाणी अशा घटना पाहिलेल्या आहेत की ज्या ज्या संघांना पॅनल्टी मिळाली ना, त्या पॅनल्टीच्या धावेने अनेक संघ पराभूत होताना पाहायला मिळालेले आहेत. आता निळकंठ सीएनजी मोटर्स हा संघ संगमनेरमध्ये खेळत होता. त्यांनी बरेचसे अनुभव घेतले की अनेक संघ त्या पॅनल्टीमुळे स्पर्धा सोडावी लागली. अशा घटनाही घडल्यात मैदानामध्ये. ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 ओव्हर त्या पूर्णत्वास आलेल्या आहेत, 2 ओव्हर संपलेल्या आहेत आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या 12, 2 बाद 12. जवळ मॅचच्या दिशेने बॉलर तयार होत आहेत. यावेळेचा बॉल तो चांगल्या टप्प्यावर सुनील डगळे यांचा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो 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 सुनील डगळे यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. पुन्हा एकदा आपण त्यांना पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेस हा मात्र चांगला बॉल, खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 17. हॅलो हॅलो हॅलो. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज सुनील डगडे पुढच्या एकदा तयार होत आहेत. पुढचा बॉल, स्ट्रोक चांगला आहे, मिड विकेटला ऑन साइडला बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक तगडा प्रहार, बॉल सीमारेषा पार, षटकार. निश्चितच आपण जर बघितलं तर कॉमेंट्री बॉक्स साठी ज्यांचं सौजन्य आहे, अर्थात कॉमेंट्री बॉक्स आपण बघू शकतो की वाघ अँड सन्स सन्माननीय किरणजी वाघ साहेबांच्या माध्यमातून आपल्याला इथे एक बॅनरही पाहायला मिळतो. आज युट्यूब बॉक्स मध्ये निओ व्हील यांचं सौजन्य आपल्याला. पॅव्हिलियन पार्टनर BM टावरी, राजीवजी टावरी साहेब. जिज्ञासा रिअल्टर्स शिवनाथजी कापडी साहेब. पॅव्हिलियन पार्टनर आपले आहेत. आणि VIP बॉक्स साठी V&W बायोटेकचे स्वप्नीलजी वंजारी आणि डॉक्टर संदीपजी वंजारी यांचं सौजन्य आपल्याला आहे. त्याचबरोबर 3 ज्या कमान आहेत त्या आपल्याला निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत. कॉलेज समोरील हायवे एंडला जी कमान आहे VN नाईक, आडवा फाटा. हायवेकडे BM टावरी, सरदवारी रोडच्या बाजूला कोटक बँक यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. तीन ओव्हर संपलेले आहेत आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 26 धावा धावफलकावरती आहे. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तीन ओव्हर त्या संपलेल्या आहेत. 3 ओव्हर नंतर धावा 26 झालेल्या आहेत. बॉलिंग करण्यासाठी गणेश शिरसाट सरांना आमंत्रित करण्यात आलंय. पाहूयात ओव्हर नंबर 4 ला या ठिकाणी आता सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु यशस्वी नाही झाले. हा चेंडू मात्र निर्धावच्या स्वरूपामध्ये जात असताना धावफलकावर जर नजर टाकली तर एकूण धावफलक आपल्याला 26 वर गेलेलं पाहायला मिळतं. 2 खेळाडू बाद असताना अतिशय सुंदर असं मैदान आणि तिथे तितकीच सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा, सिनियर टेनिस प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन आपल्या सर्वांना अनुभवायला मिळत आहे. ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न होता, फटका मिस टाइम आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पकडतायत झेल. अजून एक फलंदाज इथे फेल होईल, अजून एक विकेट. शिवडे डेव्हिल संघाला अजून एक हादरा आणि अजून एक विकेट या ठिकाणी. फलंदाज बाद. विकेट आली आहे, अजून एक फलंदाज तो या ठिकाणी बाद झालेला आहे. आमच्या संजू मामांची मंडपची व्यवस्था, आमच्या संजू मामाच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. त्यांची प्रचंड मेहनत असते. संजू भाऊ आपलंही मनापासून धन्यवाद. 3 खेळाडू बाद झालेले आहेत. धावफलकावर धावा 26 आहेत. 26 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज गणेश शिरसाट सर तयार होत आहेत. थोडेसे पुढे सरसावले. फटका तर चांगला होता, ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी केला गेला होता. क्षेत्ररक्षक मागे उभे आहेत, लॉंग ऑफ मध्ये बॉलला उचलतायत आणि बॉलला फेकतायत. तोपर्यंत एक सिंगल मात्र पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होणार नाहीये आणि धावफलकावर आपण निश्चितच या ठिकाणी नजर टाकूयात. धावफलकावर धावसंख्या झाली आहे 27 धावा. सतीश नेहे साहेब ज्यांच्या माध्यमातून दरवर्षी आपल्याला पाण्याचं सौजन्य या स्पर्धेसाठी असतं, आज सकाळच्या सत्रामध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक संपन्न केला आणि त्यांची उपस्थिती आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये लाभली. त्यांचेही आम्ही मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो.
स्ट्रोक चांगलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल सरळ निळकंठ सीएनजी मोटर्सच्या बॅनरला जाऊन धडकतोय आणि समाधान शिरसाट यांच्या बॅट मधून एक लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या पार, षटकार. षटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. समाधान शिरसाट यांच्या बॅटमधून निघालेला हा जबरदस्त स्ट्रोक होता. बॉल सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिला त्यांनी. त्यावेळेस पुढे टाकलेला बॉल स्वतः गोलंदाज बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये होते, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईल बॉलवर तोपर्यंत एक सिंगल तिथे परिपूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाणार आहे. धावफलकामध्ये होणारा बदल सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून सर्वांना एकत्र आणणारी क्रिकेटची स्पर्धा असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे. सिन्नर तालुक्यातील क्रिकेटच्या चाहत्यांना आणि क्रिकेटच्या खेळाडूंना एकाच व्यासपीठावर आणणारे सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आहे. त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक या ठिकाणी करावं लागणार आहे, ज्या पद्धतीने ते या स्पर्धेचं आयोजन करत असतात. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर बॉल. स्वप्नील कपिल हात या ठिकाणी त्यांचे आपण पाहू शकता वाईटचा इशारा देतात. एक अतिरिक्त धाव मिळेल. आणि धावसंख्या मात्र 1च्या मदतीने पुढे जात असताना आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. धावफलकावर धावसंख्या आता 35 झाली आहे. बॉलर तयार होत आहेत गणेश शिरसाट सर. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट, लॉंग ऑन सीमारेषेच्या पार. यावेळेस देखील एक लाजवाब फटका. वैभव हारक ते देखील आता मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता आणि विस्फोटकता दाखवत आहेत. या बॉलला फेकून देत आहेत सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या पार. अजून एक षटकार, सिक्सर. धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. 4 ओव्हर संपलेले आहेत आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे. एकूण धावसंख्या झाली आहे 41 धावा. आजचा दिवस क्रमांक 4 आणि 4थ्या दिवसातला पहिला सामना आता आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळतोय. एका बाजूला मुसळगाव इंडियन्स, दुसऱ्या बाजूला शिवडे डेअरडेव्हिल्स. टॉस जिंकला होता शिवडे टॉस जिंकला होता मुसळगाव इंडियन्स आणि घेतला होता निर्णय गोलंदाजी करण्याचा. बॅटिंग करण्यासाठी शिवडे डेअरडेव्हिल्सला आमंत्रित करण्यात आलं होतं आणि सुरुवात थोडीशी खराब झाली, परंतु समाधान शिरसाट वैभव हारक ही जोडी जमली आहे असंच म्हणावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने ते बॅटिंग करतायत आणि ते गरजेचं होतं. ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही उतरले त्या परिस्थितीतून संघाला एक चांगल्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न तुम्हाला प्रत्येक वेळेस करावा लागतो आणि तो प्रयत्न या 2 फलंदाजांनी केलाय. परंतु पाहूयात आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मात्र या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. विशाल कहांडाळ यांच्या हातामध्ये बॉल आता देण्यात येईल. पहिलाच बॉल खूप चांगल्या टप्प्यावर. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला, फलंदाजापासून दूर ठेवला आणि एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळते. धावफलक 1च्या मदतीने. माफ करा, हा चेंडू मात्र डॉट आहे आणि खूप चांगल्या टप्प्यावर होता, कारण वाईट यॉर्कर जो करण्याचा प्रयत्न केला होता आणि निश्चितच तिथे फलंदाज पूर्णपणे बीट झाले. बॉल जाऊ दिला त्यांनी आणि हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला गेलेला आहे. सुरुवात चांगली विशाल कहांडाळ यांची. फटका चांगला आहे. मिड विकेट मध्ये बॉल, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभे आहेत. एक धाव त्या ठिकाणी मिळते. प्रथमेश मुंडे आलेत बॉलवर. एक सिंगल जरूर पूर्ण झाली आहे. थोडंसं फंबल, त्याचा फायदा या ठिकाणी होताना दिसतोय. 1चं रूपांतर 2 मध्ये झालंय. 1ला 2 मध्ये कन्व्हर्ट करण्यात आलं या ठिकाणी. हे गरजेचं आहे, हे गरजेचं आहे. थोडासा दबाव आता बॅटिंग करणारी टीमही टाकते. 5 सिंगलला तुम्ही डबल मध्ये ज्यावेळेस कन्व्हर्ट करता, जिथे एकही धावणे तिथे 1 धाव घेताना त्यावेळेस प्रतिस्पर्धी संघावर दबाव येतो आणि ते 2 फलंदाज निश्चितच मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. हे गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार येईल का सांगता येणार नाही, परंतु सिंगल डबल्स हे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घ्यावेच लागतात. धावफलक हलतं ठेवावंच लागतं आणि तो प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. तो प्रयत्न 2 फलंदाज करतायत. 2 धावा आलेल्या आहेत. धावफलकावर धावसंख्या झाली आहे 43. ओहो, पिकेट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स मिळाला आणि बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने. म्हणजे या खेळपट्टीच्या बाबतीत आपण सातत्याने पाहतो ना की काही चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेत आहेत, काही चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहत आहेत. त्यामुळे कधी कधी फलंदाज देखील जर आपण पाहिलं ना तर बीट होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. यावेळेस अतिरिक्त बाउन्स मिळाला बॉलला टप्पा पडल्यानंतर.
आखू टप्प्याचा बॉल शॉट अँड पुल समाधान शिरसाट यांनी बॉलला केलंय सीमारेषेच्या बाहेर गुल आणि पाठवून दिलंय सीमारेषेच्या पार. अजून एक षटकार सिक्सर. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. समाधान शिरसाट हे नाव विसरू नका, कारण या स्पर्धेमध्ये जबरदस्त बॅटिंग समाधान शिरसाट करताना पाहायला मिळालेले आहेत आणि संघासाठी समाधानकारक खेळ सातत्याने ते करत आलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग त्यांची आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. एक मॅन ऑफ द मॅच देखील मिळवलेली आहे आणि आज संघ अडचणीमध्ये होता. 3 महत्वाचे फलंदाज बाद झालेले होते. समाधान शिरसाट मैदानात आले आणि समाधान शिरसाट फक्त मैदानात आले नाही तर 12 चेंडूंमध्ये 23 बनवलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग त्यांच्या माध्यमातून. धावफलक मात्र 49 या आकड्यावर जाताना पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल त्याचा नेम नाहीये, कधी काय होईल त्याचा भरोसा नाहीये. कधी सामना बॅटिंग करणाऱ्या टीमकडे तर कधी बॉलिंग करणाऱ्या टीमकडे जातो. टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने यावेळेस निर्धावच्या स्वरूपामध्ये गेलाय. खूप चांगल्या टप्प्यावर सन्माननीय किरणजी जामकर साहेब यांच्या माध्यमातून एक पुरस्कार इथे आलेला आहे. समाधान शिरसाट यांच्या इथून पुढच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. किरणजी जामकर साहेब. 4.4 षटकं या ठिकाणी संपलेले आहेत. 4.4 षटकं संपल्यानंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 49. 3 खेळाडू झालेले आहेत बाद. एका बाजूला टीम आहे मुसळगाव इंडियन्स, दुसऱ्या बाजूला आहे शिवडे डेअरडेव्हिल्स. हळूहळू प्रेक्षक मैदानाकडे वाटचाल करू लागलेले आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत आहे, कारण सिनियर टेनिस प्रीमियर लीग आहे. फेअर बॉल फेअर डिलिव्हरी असा निर्णय या ठिकाणी आलेला आहे. तीन बाद 49. यावेळेचा बॉल तोही जाऊ दिलाय. खूप चांगल्या टप्प्यावर हा बॉल फलंदाजापासून दूर ठेवलाय आणि इकडे डॉट बॉलची नोंद मात्र केली जाणार आहे. ओव्हरचा खेळ तो या ठिकाणी निश्चितच संपलेला आहे. 5 ओव्हर संपलेले आहेत आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 49. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. एकूण 50 धावा. बॅटिंग पॉवर प्ले देखील घेण्यात आलाय. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये बॅटर आपली पॉवर दाखवत आहेत का? लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 5 ओव्हर्स. अजून 18 बॉल ते येणं बाकी आहेत. पाहूयात 18 चेंडूंमध्ये किती धावा आता बनवल्या जात आहेत, किती धावांचं लक्ष ठेवलं जात आहे ते पाहणं देखील बरंचसं निर्णायक. बॉलिंगसाठी राम शिरसाट. राम यांचा पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर आहे. पंच मात्र या ठिकाणी दंडित करतायत. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावफलक एकने पुढे जाईल. धावफलकावर धावसंख्या 50 धावा शिवडे डेअरडेव्हिल्सच्या पूर्ण झाल्यात. धावफलकावर 50 धावा लागतायत. धावेंचं अर्धशतक. चांगला बॉल, खूप चांगला बॉल यावेळेस राम शिरसाट यांच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र निर्धाव आलाय. सिनियर टेनिस प्रीमियर लीग मध्ये अनेकांचं योगदान खरं तर आपल्याला पाहायला मिळत असतं. ते सातत्याने पाहायला मिळत असतं. आता विशेष म्हणजे काल रात्रीच्या सत्रामध्ये हॉटेल पवन चक्कीला जाण्याचा योग आला होता आणि निश्चितच खूप चांगली मेजवानी संतोष आव्हाड यांच्या माध्यमातून आमच्यासाठी त्यांनी खास काल जेवणाची मेजवानी होती त्यांच्याकडून हॉटेल पवन चक्की. त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. 50 धावा धावफलकावर आहेत. 3 खेळाडू बाद आहेत. गोलंदाजी करण्याकरिता पुढचा बॉल घेऊन राम शिरसाट. काल चांगली गोलंदाजी केली होती राम यांनी. यावेळेचा बॉल हलक्या तऱ्हेने ढकलण्याचा प्रयत्न. स्ट्राईकवर समाधानला कसं बसं आणण्याचा प्रयत्न होता
आणि तो प्रयत्न यशस्वी झाला. एक धाव मात्र पूर्ण होते. धावफलक 1च्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावर नजर जर टाकली तर 51 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळणार आहेत. अतिशय सुंदर आयोजन आणि अतिशय सुबक आयोजन या स्पर्धेचं सातत्याने पाहायला मिळत असतं. म्हणजे अनेकांनी आदर्श घ्यावा अशी क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख सातत्याने केला जात असतो. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग, या वेळेचा बॉल समाधान शिरसाट. हा समाधान मात्र आता थांबणार नाहीये. समाधान बॉल आला की म्हणतो फक्त हाण. अजून एक षटकार, फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. किरण जामकर यांच्या वतीनं या षटकाराला 1000. कारण समाधान शिरसाट यांच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचा पुरस्कार त्यांच्या माध्यमातून होता. आणि समाधान यांनी पहिला तर खेळलाय. धावसंख्या 57. स्लॉट मधला बॉल हवेत आहे. राम शिरसाट मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करतायत. जबरदस्त गोलंदाजी रामची. विकेट आली आहे. खेळाडू बाद. सीएनजी मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. एसटीपीएल 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. उत्तम क्वालिटी, उत्तम दर्जा, प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड, माननीय श्री शंकर आव्हाड, माननीय श्री सतीश दिघोळे. सत्तावन्न झालेले आहेत. 4 खेळाडू बाद झालेले आहेत. आणि बॅटिंग साठी कैलास मेंगा आल्याबरोबर कैलास यांनी बॉलला सीमारेषा दाखवली आहे. आणि कैलास मेंगाळ यांनी पहिल्याच बॉलवर चौकार ठोकलाय. 4 रन्स. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. चौकार आलाय. ओव्हरचा खेळ संपलाय. 6 ओव्हर संपल्यात आणि 6 ओव्हर नंतर धावा झालेल्या आहेत 61 धावा. शेवटी डेअरडेव्हिल्स 4 खेळाडू बाद. ओव्हर संपली. तर सर्वांचं परत एकदा स्वागत आहे सकाळच्या सत्रामध्ये. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचं हे आयोजन आज 4थ्या दिवसामध्ये. चांगला बॉल टप्पा पडलाय. सरळ बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झालाय. डॉट बॉलची नोंद मित्रांनो त्या ठिकाणी केली जाणार आहे. खूप चांगली गोलंदाजी आपल्या सर्वांना या ठिकाणी अनुभवायला मिळते. ज्या पद्धतीने राम शिरसाट यांनी मागचं षटक टाकलं, ज्या पद्धतीने ओव्हरमध्ये देखील विशाल काहंडळ कामगिरी करतायत. विशाल काहंडळ यांनी 8 बॉल टाकलेत, 8 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पुढचा बॉल घेऊन तेही तयार होत आहेत. समोर जर पाहिलं तर स्ट्रायकर एंड कडे वैभव हराक यांना पण स्ट्रायकर एंडला पाहू शकता. वैभव हराक यांनी बॉलला उडवलंय, परंतु फटका थोडासा मिसटाइम आहे. लॉंग ऑफ चा क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय आणि त्या ठिकाणी आपल्याला धावा 2 पूर्ण होताना पाहायला मिळणार आहेत. पण या चुका टाळाव्या लागतील तुम्हाला जर या स्पर्धेमध्ये टिकायचंय तर मग चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण या सर्वांचा संगम या ठिकाणी तुम्हाला करावा लागणार आहे. कारण क्षेत्ररक्षण हा क्रिकेट मधला महत्वाचा अंग आहे.
बॉल हवेत आहे. यावेळेस देखील एक संधी निर्माण झाली आहे आणि अजून एक संधी दवडली आहे. एक धाव तीही या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. टेनिस बॉल क्रिकेट हा शॉर्ट फॉर्मॅट मधला क्रिकेटचा खेळ आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कमी ओव्हरचे सामने आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येकाला बॅटिंग मिळेल का ते सांगणं कठीण असतं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येकाला बॉलिंग मिळेल का तेही सांगणं कठीण असतं. परंतु तुम्ही जर चांगले क्षेत्ररक्षक असाल ना तर निश्चित तुम्हाला संघामध्ये स्थान मिळतं. त्यामुळे संघामध्ये जर तुम्हाला स्थान मिळवायचं तर मग चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला करावंच लागणार आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉल क्षेत्ररक्षक तिकडे एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. वा 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 काय रनिंग बिटवीन द विकेट ती या ठिकाणी पाहायला मिळते. 2च्या मदतीने धावफलक या ठिकाणी पुढे जात असताना धावफलकावर 66 धावा. आदरणीय राजू भाबड साहेबांचं आगमन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. राजू भाबड साहेबांचं मनापासून सहर्षाचं स्वागत. सिनियर स्पोर्ट्स असोसिएशन यांचे आयोजन प्रत्येकाचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो हेही विशेष. फुल टॉस बॉल बॅटवर आलेला नाहीये. तिकडे एक धाव मात्र गलीमध्ये बॉल अडवल्यानंतर पूर्ण केली जाणार आहे. धावफलक 1च्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकामध्ये होणारा बदल धावफलक पुढे जात असताना एकूण धावफलकावर धावा 7 ओव्हर नंतर 67. 7 ओव्हर संपल्यात 67 धावा. ओव्हर संपली. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. त्यानंतरची मॅच युके बादशाह दोडी आणि गुळवंश नाईट रायडर्स या 2 टीम मध्ये होणार आहे. गुळवंश नाईट रायडरचे राजू भाबड साहेबांचं आगमन निश्चितच या ठिकाणी झालेलं आहे. मी विनंती करेल गुळवंश नाईट रायडर्सचे कॅप्टन आणि युके बादशाह दोडी आपण येऊन थांबायचं. यावर नंतर टॉस होईल. समोर खेळलाय बॉल लांब शिरसाट आलेत. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक हो परत एकदा खराब फिल्डिंग पाहायला मिळाली होती परंतु बॅकअपचं काम चांगलंय. 2 धावा त्या या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 2च्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलकावर धावसंख्या झाली आहे 69 धावा. tenniscricket.in च्या माध्यमातून खूप चांगलं कव्हरेज या स्पर्धेमध्ये निश्चितच आपल्याला बघायला मिळतं. आमचे प्रशांत पवार असतील, अजित आजरेकर असतील, जय भालशंकर असतील, सुशांत इरमाळी असतील आणि आज एक सदस्य अजून आमच्या सोबत जोडला गेला. धावाची संधी आहे आणि हे फलंदाज इथे धावबाद होत आहेत. अजून एक विकेट. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना निश्चितच आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. पाहूयात 5 खेळाडू बाद झाले. धावफलकावर 70 धावा. काय होईल शेवटची ओव्हर आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये काय घडणार तेही आपल्याला पाहिजे. शिवरत्न मंडप अँड डेकोरेटर्स आमचे संजय भाऊ कोतवाल, त्याचबरोबर सन्माननीय आमचे किरणजी जामकर साहेब हे देखील सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित आहेत. किरणजी जामकर साहेब आपलं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो स्पर्धेच्या निमित्ताने. इंडस्ट्रियल टीम श्री गणेश एंटरप्राइजेसचं प्रतिनिधित्व किरणजी जामकर सर करणार आहेत. संघ मालक देखील आहेत आणि ते इन ऍक्शन देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मला वाटतं 20 का 21 आहे 20 तारखेला किरण जामकर सरांचा खेळ आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हरला बॉल तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण निश्चितच पाहायला मिळालेलं आहे आणि तोपर्यंत धावा देखील पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 20 तारखेला इंडस्ट्रियल, 21 तारखेला प्रोफेशनल. 20 आणि 21 चा दिवस या स्पर्धेत राखीव ठेवण्यात आला इंडस्ट्रियल आणि प्रोफेशनल साठी. तिथे देखील तुम्हाला इंडस्ट्रियल मधील खेळणारे अनेक खेळाडू दिसतील. त्याचबरोबर
प्रोफेशनलच्या दिवशी तुम्हाला डॉक्टर्स, इंजिनियर्स, बँकिंग क्षेत्रातली लोक, हे सर्व लोक तुम्हाला 21 तारखेला या मैदानावर खेळताना दिसतील. 72 लॉस ऑफ 5 आफ्टर 8th ओव्हर, आफ्टर लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. रामशीर स्वाट बॉलिंग साठी, स्लॉट मधला बॉल समोर खेळलाय, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येत आहेत. एक धाव पूर्ण केली आहे, दुसरीचा प्रयत्न होईल का? नकार दिलाय, फक्त एकच धाव. रिटर्न चांगलाय, खूप चांगला थ्रो त्या ठिकाणी, एकच धाव आली आणि धावफलक मात्र 1 ने पुढे गेला. धावफलकावर नजर टाकूयात, 73 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अप्रतिम आयोजन या क्रीडा स्पर्धेचं. सिनियर टेनिस प्रीमियर लीग ही स्पर्धा डिसेंबर महिन्यामध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असते. डिसेंबर महिना आला की मग वेध लागतात सिनियर टेनिस प्रीमियर लीगचे. आणि आज 4थ्या दिवसामध्ये स्पर्धा आली आहे. फटका चांगला खेळलाय, मागे क्षेत्ररक्षक उभे आहेत, बॉल पर्यंत येत आहेत. एक धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न तो केलाय, दुसरी धाव ती पूर्ण केली आहे. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय. पहा चेंडूची फेकाफेक सुरू आहे आणि धावेंची धाव मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फलंदाज धावपात्र झाले, परंतु 2 धावाही आल्या. खेळाडू बाद झालेत. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. विकेट ती या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळते धावपाच्या स्वरूपामध्ये. सार्थक सिनेमॅटिक दररोज म्हणजे या स्पर्धेत किंवा या मैदानावर काही ठराविक क्षण आहेत ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये सार्थक घेतात, त्याचा एक व्हिडिओ बनवतात आणि तो सोशल मीडियावर पोस्ट करतात. मित्रांनो, तो 30-35 सेकंदाचा व्हिडिओ तुम्हाला त्या संपूर्ण स्पर्धेची माहिती देणार असतो आणि ते काम या ठिकाणी आमचे रील स्टार अर्थात सिनेमॅटिकचं काम करणारे आमचे मित्र सार्थक करतायत, त्यांचे सहकारी करतायत. त्यांचे निश्चितच मनापासून कौतुक करावं लागेल. धावफलकावर धावसंख्या 75. शेवटचा बॉल बॅटिंगसाठी माही हरक. बॅटर वेगात फिरवली, बॉल बिटवीन द गॅप निघालाय, बॅकवर्ड पॉइंटला वेगात चाललाय. मागे बॉल अडवण्याचा प्रयत्न तो यशस्वी झालाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरीचाही प्रयत्न केला जातोय आणि तिथे निश्चितच आपण पाहू शकता 3 तर आल्या, 4थीचाही प्रयत्न मैदानामध्ये आणि तिकडे 3 धावा चांगल्या पद्धतीने मात्र पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. पहिला डाव संपतोय आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्ती अखेरीस एकंदर धावसंख्या ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 78-79चं टार्गेट जरी असलं परंतु 2 धाव्यांची पेनल्टी ते बॅटिंग करणाऱ्या टीमला आहे, त्यामुळे त्याचा फायदा मुसळगावला होईल. 79चं टार्गेट आहे म्हणजे आता तुम्हाला 77च बनवावे लागणार आहेत. पाहूयात म्हणजे स्कोरर आता काय त्या ठिकाणी निर्णय घेतात. तीन धाव्यांची पेनल्टी आहे आणि निश्चितच ती पेनल्टी देखील 3 धाव्यांची ऍड करूयात आपण. म्हणजे दरवर्षी 3 धाव्यांची पेनल्टी आपल्या स्पर्धेमध्ये दिली जात असते आणि त्याचं कारण हे होतं की फलंदाज जे आहेत त्यांच्या खिशामध्ये मोबाईल आढळला होता आणि त्यामुळे ती पेनल्टी त्या ठिकाणी देण्यात आली होती. सिनियर टेनिस प्रीमियर लीग अनेकांचं योगदान या क्रीडा स्पर्धेसाठी, त्यामध्ये सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी करावा लागेल. V&W बायोटेक, स्वप्नीलजी वंजारी, डॉक्टर संदीप वंजारी, प्रशांतजी खांद्रे, BM टावरीचे टावरी मल्टी सर्व्हिसेस, राजूजी टावरी, किरणजी जामकर, संदीपजी पाडेकर, वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट, स्वप्नीलजी धूत साहेब, डिलिव्हरिंग एक्सिलन्स, किरणजी जामकर, संदीपजी पाडेकर, 6चे प्रायोजक किरणजी वाघ अँड सन्स, हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, मॅन ऑफ द मॅच साठी सिद्धिविनायक असोसिएटचे इंजिनियर वैभवजी मुत्रक, वारुंगसे ट्रेडर शरदवारी डोड, पांडुरंग वारुंगसे, राजू वारुंगसे, श्री साई पॉलिमर्स माळेगाव, शशिकांत नवले, मातोश्री हॉटेल टोल नाक्याजवळ, सुपन जाधव, मंगेश जाधव, सायकल झोन, सेल्स अँड सर्व्हिसेस वाविवे सिन्नर, निनादजी लहामगे, त्याचबरोबर
पाणी सौजन्य सतीजी नेहे साहेब सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळत असतं. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी टॉस का बॉस सागर भाऊ जाधव युवा उद्योजक थर्मो इफिशियंट इंजिनियर दीपकजी वरपे आमचे प्रथमेश परब हे देखील आमच्यासोबत व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून जॉईन होत आहेत. खरं तर आज सिनियरमध्ये त्यांची उणीव आम्हाला निश्चितच भासते, परंतु आज प्रशांत पवार आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी जोडलेली आहे. खास करून दीपकजी पळगावकर सरांना प्रथमेश परब यांची खूप आठवण येते. चला टॉस देखील करायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत का? दोन्ही संघाचे संघनायक आपण ताबडतोब या ठिकाणी टॉस करण्यासाठी उपस्थित राहायचंय. युके बादशाह जोडी टॉस करायचा इनिंग ब्रेक मध्ये. मित्रांनो, इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण करत असतो याची नोंद घ्या आणि आम्ही तुम्हाला कॉल अगोदरच दिलेले आहेत. वेळ घेऊ नका, अन्यथा पॅनल्टी घेऊन खेळावं लागेल या मॅच मध्ये. शिस्तप्रिय स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख केला जातो, त्यामुळे शिस्तीतच आपल्याला सर्वांना खेळायचंय. विनंती राहणार आहे युके बादशाह जोडीचे कॅप्टन सला आणि गुळवंश नाईट रायडर्स. पहिल्याच बॉलवर लॉंग ऑन सीमारेषेच्या पार बॉलला फेकून दिलंय गणेश शिरसाट सर यांची बॅट या स्पर्धेमध्ये आता चालायला लागली आहे. षटकार, फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. आता धावसंख्या 9 झाली आहे. धावसंख्या 9 झाली आहे कारण 3 धाव्यांची पॅनल्टी होती आणि हा षटकार. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुसळगाव इंडियन्स. दोन्ही टीम साठी हा दुसरा कॉल. टॉस साठी यायचंय गुळवंश नाईट रायडर्स आणि युके बादशाह दोडी. आपल्याला हा दुसरा कॉल. धावफलकावर जाऊयात आपण. एकूण धावसंख्या ती आपल्याला पाहायला मिळणार आहे 10. एकूण 80चं टार्गेट होतं, 10 झालेले आहेत. एकूण 70 आता जिंकण्यासाठी बनवायच्यात. अजून 69ची गरज आहे. 46 बॉल शिल्लक आहेत आणि 46 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 69 धाव्यांची अजून आवश्यकता आहे. बाहेर जाणारा बॉल त्याला छेडण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न संगम सानप यांच्यासाठी हा बॉल. परंतु गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं जर पाहिलं तर गणेश धोंगडे हे गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे देखील एक वलयांकित नाव आहे आणि गणेश धोंगडेवर निश्चितच नजरा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुढचा बॉल फटका फसतोय मिड ऑफ बॉलच्या खाली. टेकन व्हेरी गुड कॅच. विकेटचा बतड होईल. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट.
संगम सानप यांची विकेट आली आणि बॅटिंग करण्याकरिता प्रथमेश मुंडे आता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पण पहिला खेळाडू बाद झालाय आणि संगम सानप बिट ऑफला क्लिअर करण्याच्या प्रयत्नात फटका थोडासा मिसटाईम झाला आणि खूप चांगला कॅच तिथे कॅरी करण्यात आलाय. विकेट आली, खेळाडू बाद झाले. पहिला धक्का मुसळगाव इंडियन्स या संघाला बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर बॅटिंग करण्याकरिता आता बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अडसरे टाकेद या परिसरातील प्रथमेश मुंडे हे देखील सातत्यानं सिनियर टेनिस प्रीमियर लीगशी जोडलेले आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट सातत्याने आपल्याला प्रथमेश यांच्या माध्यमातून देखील सिनियरमध्ये पाहायला मिळतं आणि चांगले खेळाडू आहेत. आज त्यांच्यावर देखील नजरा राहणार आहेत. कशा पद्धतीने बॅटिंग करतायत ते पाहणं देखील निश्चितच गरजेचं राहणार आहे, कारण एक विकेट ती लवकर गमावली आहे. एक बाद 10. पुढचा बॉल घेऊन बॉलर तयार होत आहेत. चांगला स्ट्रोक कव्हरला खेळलाय. मागे क्षेत्ररक्षक बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. एक धाव तर पूर्ण होईल. खराब फिल्डिंग, बॉल सीमारेषेच्या पार, खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा मोबदला बॅटिंग करणाऱ्या टीमला 4-6 चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. खराब क्षेत्ररक्षण आणि तिथे चौकार आलाय. 4 धावा मिळत आहेत आणि या 4च्या मदतीने आता धावफलक देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्या झाली आहे 14. आखूड टप्प्याचा बॉल प्रथमेश मुंडे यांच्या बॅटमधून प्रचंड मोठं आक्रमण. हा बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे सिक्सर. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. तर मित्रांनो, पहिल्या ओव्हरचा खेळ तो पूर्णत्वास आलाय आणि पहिल्या ओव्हर नंतर तब्बल 20 धावा पहिल्या ओव्हरमध्ये बनवल्या गेलेल्या आहेत. एक खेळाडू जरी बाद झाला असला परंतु 20 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च करण्यात आलेल्या आहेत. गोलंदाजी करण्यासाठी पाहूयात आता कुणाला पाचारण केलं जात आहे, कुणाच्या हातामध्ये बॉल दिला जातोय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने धावा खर्च झाल्या इथे कुठेतरी पुनरागमन करण्याची आवश्यकता तुम्हाला आहे आणि त्यासाठी निलेश बागोल यांना आता गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलंय. अर्थात एक वलयांकित नाव आहे निलेश बागोल. प्रभावशाली खेळाडू आहेत, सातत्याने अनेक मैदानं गाजवणारे खेळाडू आहेत. NB स्पोर्ट्स सिनरचे प्रोप्रायटर देखील आहेत, तेच गोलंदाजीसाठी येत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला बॅटिंगसाठी गणेश शिरसाट सर आहेत, ज्यांनी या स्पर्धेतलं एक अर्धशतक झळकावलेलं आहे. ते आपल्याला स्ट्रायकर एंडवर पाहायला मिळत आहेत आणि विशेष म्हणजे या सामन्यात सुरुवातही षटकाराने केली आहे. ते गणेश सर स्ट्रायकर एंडकडे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु यशस्वी नाही झाले. हा चेंडू मात्र डॉट आलाय. हा चेंडू निर्धाव आलाय. सुरुवात चांगली आहे निलेश बागुल यांची. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट. बॉल निघालाय, वेगात चाललाय आणि जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी. अजून एक सदाबहार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. 1.2 ओव्हर षटक 1.2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा झालेल्या 24 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्यामुळे चांगला बॉल. पुनरागमन करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव त्या ठिकाणी. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 25 धावा त्या धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत.
25 लॉस ऑफ 1 विकेट. सिनियर टेनिस प्रीमियर लीग आज चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातली पहिली लढत जिथे धावेंचा पाठलाग केला जातोय. बॅकफुटला गेले, खूप चांगला स्ट्रोक खेळलाय, कल्पकता दाखवली, कलात्मकता दाखवली प्रथमेश यांनी आणि हा बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय 4 धावेंसाठी. अजून एक विलोभनीय फटका चौकार आलाय. 4 रन. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या पुढे गेली आहे. धावफलकावर धावसंख्या 29 झाली आहे. समीकरण आता बदललंय. 38 बॉल जिंकण्यासाठी 50 धावा. 38 चेंडूंमध्ये 50 धावेंची अजूनही गरज. फॉलिंग स्वीप. वा वा वा, अजून एक नेत्रदीपक फटका प्रथमेश यांच्या बॅट मधून. चौकार. 4 रन्स. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश मुंडे आल्याबरोबर मैदानाच्या आतमध्ये आक्रमण चढवत आहेत. 18 वर नाबाद आहेत. टप्पा पडलाय. आले दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. 2 ओव्हर संपल्यात. किरणजी जामकर साहेब आपल्याला विनंती राहणार आहे, आपण टॉस साठी आमच्या सोबत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. थोडस लवकर या. किरणजी जामकर साहेब आपल्या शुभ हस्ते होतोय टॉस. आणि टॉस का बॉस सागर भाऊ जाधव युवा उद्योजक यांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य आहे. तर टॉस आपण करूयात लगेच. STPL चा खेळ रंगलाय खास. पाहूया नवीन सामन्यासाठी कोण होतंय टॉस का बॉस. माननीय सागर भाऊ जाधव यांकडून टॉस का बॉस. तर टॉस या ठिकाणी संपन्न होतो. यानंतरची मॅच युके बादशाह दोडी आणि दुसऱ्या बाजूला गोळवंश नाईट रायडर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत आणि ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय सन्माननीय किरणजी जामकर साहेब ते देखील आपल्या सोबत या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. तर टॉस करूयात. अगोदर चॉईस करूयात. कुणाचा कॉल राहील चॉईस साठी देऊयात कॉईन अगोदर. उघडा. कॉल असेल युके बादशाह दोडीचा. ओके. STPL दुसऱ्या बाजूला 2025. कारण मला वाटतं या दोन्ही टीम या स्पर्धेत ही आहे. हा, युके बादशाह दोडी पहिला सामना खेळतात. यस, कॉइन स्पिन केला जातोय. STPL इज अ कॉल. 2025 इट इज. टॉस गुळवंश नाईट रायडर्सने जिंकलाय. काय करण्याचा निर्णय आहे? बॅटिंग करायची आहे आज. या स्पर्धेमध्ये तुमचा संघ कितवा सामना? दुसरा सामना खेळतोय. चौथा सामना खेळतोय. पाचवा सामना खेळतोय. या अगोदर ज्या पद्धतीने संघ खेळलेला अनुभव आहे, कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळताना? आणि विशेष म्हणजे राजू भाबर साहेब तुमचे पिताश्री आहेत. आज तुम्हाला देखील गुळवंश नाईट रायडर्स मध्ये संधी मिळालेली आहे आणि निश्चितच तुमच्याकडून देखील आम्हाला अपेक्षा. कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळताना आणि टीम मधले जे खेळाडू आहेत त्यांच्याकडून काय शिकायला मिळालं? काय नाही, चांगलं वाटतं आणि सगळे समजून सांगता. पप्पांचा संघ दरवर्षी असतो, त्यांच्याबद्दल काय सांगशील? काय नाही, चांगलं. थँक्यू व्हेरी मच. तर आपल्यासोबत प्रतीक आंबेकर आहेत, युके बादशाह दोडी. गोलंदाजी करायची आहे. टॉस तुमच्या बाजूने आलेला नाही आहे, परंतु गोलंदाजी करायची आहे. तर काय वाटतंय? आणि स्पर्धेतला पहिला सामना आहे. मागचे 3 दिवस निश्चितच अनुभव घेतला असेल, मैदानाचा अनुभव घेतला असेल, खेळपट्टीचा. काय रणनीतीने उतरणार आज? आणि विशेष म्हणजे गोलंदाजी करायची आहे, तर मग कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहणार आहे? पहिले तर गोलंदाजीच पाहिजे होती आम्हाला, कारण आमचा पहिलाच सामना आहे आणि बाहेरून तर अंदाज घेतलाच आहे, पण मध्ये जाऊन पिचचा अंदाज घ्यायचा आहे आणि त्यानुसार रणनीती करू आम्ही. कशी आहे स्टारकास्ट टीम मध्ये कोणकोणते खेळाडू आहेत की आज निश्चितच प्रेक्षकांनाही त्यांचा खूप चांगला खेळ पाहायला मिळेल? गणेश भोसले आहे, मी आहे, ईश्वर आहे, गणेश लोंढे आहे आमचा आयकॉन.
तो देखील फॉर्ममध्ये आहे. करू, चांगला करायचा प्रयत्न करू. युके बादशाह जोडी खूप साऱ्या शुभेच्छा, कारण स्पर्धेत पहिला सामना ते खेळत आहेत. मॅचेस सुरू आहे त्यामुळे अधिकचा वेळ आपण खर्च करणार नाही. लगेचच मॅचला सुरुवात करूयात, जिथे धावेंचा पाठलाग सुरू आहे. एका बाजूला मुसळगाव इंडियन्स, दुसऱ्या बाजूला शिवडे डेअरडेव्हिल्स. परंतु या नंतरच्या मॅचचा टॉस तोही आपण संपन्न केलाय किरणजी जामकर साहेबांच्या शुभ हस्ते. एका बाजूला टीम होती गुळवंच नाईट रायडर्स आणि दुसऱ्या बाजूला टीम युके बादशाह जोडी. टॉस जिंकला गुळवंच नाईट रायडर्सने, घेतलाय बॅटिंग करण्याचा निर्णय आणि बॉलिंगसाठी आमंत्रित केलंय ते युके बादशाह जोडीला. परंतु या मॅच मध्ये काय होईल ते आपण लगेचच आता या मॅचकडे जाणार आहोत, कॉमेंट्री बॉक्समध्ये जाणार आहोत. यानंतरची मॅच देखील जबरदस्त होणार. प्रेक्षकांना विनंती राहील तीही मॅच आवर्जून पहा. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग या स्पर्धेचा आनंद घेत राहा. कॉम्बॉक्स मध्ये परत एकदा आपण जातोय. थँक्यू. एक बाद 40 अशी धावसंख्या आहे. 39 अजूनही बनवायच्या आहेत. 30 चेंडूंमध्ये 39 धावेंची अजून आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूयात काय घडतंय. पुनरागमन करावं लागेल. एका बाजूला शिवडे डेअरडेव्हिल्स, दुसऱ्या बाजूला टीम असणार आहे मुसळगाव इंडियन्स. अपील अपील आणि अपील आणि तिकडे त्या अपीलला दादही मिळाली आहे. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आली विकेट, फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. गुळवंच नाईट रायडर्स संघाचे संघमालक सन्माननीय संदीपजी आव्हाड साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करू. त्याचबरोबर आटकवडे वॉरियर्सचे युवा नेते म्हाळू आव्हाड जे संघमालक आहेत ते देखील या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होत आहेत. म्हाळू आव्हाड साहेब आणि संदीपजी आव्हाड साहेब आपलं मनापासून स्वागत. दोन बाद 40 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटचे बॉल शिल्लक राहणार आहेत 29 जिंकण्यासाठी 39. कशा पद्धतीने मॅच पुढे जाणार तेही पाहणं फार गरजेचं. कशा पद्धतीने हा सामना रंगणार तेही पाहणं फार गरजेचं मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. कारण मॅच महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. एका बाजूला मुसळगाव तर दुसऱ्या बाजूला शिवडे. कोण जिंकणार या मॅचला? यावेळी चांगला स्ट्रोक. मागे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे आणि त्याचा फायदा या ठिकाणी चौकार. 4 धावा. खराब फिल्डिंग. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. चौकार या ठिकाणी आलाय. पुढचा बॉल मनगडाच्या साहाय्याने या बॉलला वळवलं जात आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत महात्मा लेजंड सिन्नरचे योगेश भाऊ मंडलिक साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सकाळच्या सत्रामध्ये योगेश भाऊ मंडलिक यांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतो. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. त्याला अक्षरशः खोदून काढलंय. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केलाय. 2 धावा त्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. या 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या ती आता पुढे जाईल. धावफलकावर धावसंख्या झाली आहे 47. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 धावा. 2 खेळाडू बाद असताना कशा पद्धतीने कामगिरी केली जाणार, कशा पद्धतीने मॅच पुढे जाणार. कारण क्रिकेटचा खेळ कधी काय होईल त्याचा नेम नाहीये.
यावेळेस कट करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु यशस्वी नाही झाले. हा चेंडू मात्र निर्धाव आलाय. काल आपण पाहिला ना एक सामना, काल महात्मा लेजंड सिन्नर आणि मुसळगाव इंडियन्स हा सामना आपण काल पाहिला. महात्मा लेजंड संघाच्या बाजूने सामना होता, परंतु मुसळगाव इंडियन्सने प्रयत्न सोडले नाही. यावेळेचा बॉल निश्चितच लाईन स्लीप मध्ये अडवला जाईल, तोपर्यंत एक सिंगल ती परिपूर्ण केली जाणार आहे. धावा फलकावर मात्र आता आपण नजर टाकणार आहोत. 4 ओव्हर संपलेले आहेत. 4 ओव्हर नंतर धावा झालेल्या आहेत 48. 4 ओव्हर संपतायत, 48 धावा धाव फलकावर. अजूनही जिंकण्यासाठी जर पाहिलं तर शेवटचे 24 बॉल आणि 31 धाव्यांची गरज आहे. 24 बॉल मध्ये 31 पाहिजेत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलत. एचटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. एचटीपीएल 2025 को पार्टनर बाय वाघ अँड सन्स, प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. तुमच्या अनमोल सौजन्याने एचटीपीएल 2025 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो सौजन्य देणारे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी, प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया. मुसळगाव इंडियन्सचे अमोलभाऊ शिंदे युवा उद्योजक जे संघमालक आहेत त्यांचे आगमन या ठिकाणी होतंय. मनापासून त्यांचे स्वागत असणारे अमोलभाऊ शिंदे. 2 बाद 48 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळणार आहे. बॉलिंग करण्याकरिता निलेश बागुल, समोर प्रथमेश. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय, मागे चाललाय, तिकडे मात्र डॉट बॉल. तो चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळणार आहे. बेगेट, तगडा प्रहार, बॉल सीमा रेषा पार. प्रथमेश मुंडे यांचं आक्रमण, षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल, प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, इरादों में दम हो तो मंजिलें भी झुका करती है. आणि आज तेच आपल्या बॅटिंग मधून या ठिकाणी प्रथमेश दाखवत आहेत. अप्रतिम बॅटिंग. 54 धावा धावफलकावरती 2 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये. निलेश तयार आहेत. थोडीशी जागा बनवली, मनगड्याच्या साह्याने बॉलला वळवले, मिड विकेटच्या दिशेने बॉल चालला. 1 धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तोही केला जातोय. क्षेत्ररक्षक बॉलवर येतील, रिटर्न करतील, तोपर्यंत 2 धावा त्या चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने आता धावफलक देखील पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा बदल तो पाहायला मिळेल. धावा फलकावर 56. शेवटचे बॉल आहेत 21 आणि धावा पाहिजेत 23. 21 बॉल रिमेनिंग, 23 रन्स रिक्वायर्ड. बॅकफुटला गेले, फटका चांगला खेळलाय, मागे क्षेत्ररक्षक उभे आहेत, बॉल पर्यंत पोहोचतायत, तोपर्यंत एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो आता केला जाईल, कारण खराब थ्रो आला आणि त्यानंतर कलेक्शन खराब झालं. तो चांगला होता, कलेक्शन खराब झालं आणि तोपर्यंत 2 धावा. धावफलक 2ने पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा बदल निलेश बागुल यांना पुनरागमन करावं लागेल, कारण निलेश बागुल यांच्यावर नजर आहेत. संघातील प्रमुख गोलंदाज आहेत, त्यांना इथे 1-2 विकेट संघाला मिळून द्याव्या लागतील. निर्धाव चेंडूकडे जावं लागेल, परंतु यावेळेस समोर खेळलेला फटका ओव्हर द बॉलर हेड लॉंग ऑफ मात्र बॉल पर्यंत पोहोचतोय. 1 धाव तिथे पूर्ण केली जाते. धावफलक 1ने पुढे जात असताना धावफलकामध्ये बदल होईल आणि धावफलकावर धावा झालेल्या आहेत. एकूण धावसंख्या झाली आहे 60. शेवटचे बॉल बाकी आहेत 19 आणि जिंकण्यासाठी 19 धावेंची गरज.
ओव्हरचा खेळ संपतोय मित्रांनो. 5 ओव्हर संपलेले आहेत आणि 5 ओव्हर नंतर धावा 61 झालेल्या आहेत. शेवटचे बॉल आहेत 18 आणि जिंकण्यासाठी धावाही पाहिजेत 18. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. शेवटचे 18 बॉल. बॅटिंग पॉवर प्ले ही घेण्यात आलाय. 18 बॉल मध्ये 18 ची गरज आहे. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील सिद्धार्थ नक्का. बॉलिंग साठी पहिलाच बॉल कव्हर पॉइंटच्या डोक्यावर. वा प्रथमेश वा, लाजवाब बॅटिंग करतायत. हा बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलाय 4 धाब्यांसाठी. म्हणजे मेरिटवर खेळतायत. जिकडचा बॉल तिकडे. अजून एक चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी यांचा सनसनीत चौकार. 4 आल्या. 4ने समीकरण बदललं. शेवटचे बॉल बाकी 17 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. मुसळगाव इंडियन्सला 14. काय कमबॅक केलंय मुसळगाव इंडियन्सने, कौतुक करावं लागेल. यावेळेचा बॉल कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा मानस होता. गलीमध्ये बॉलला निलेश मागू लढवताय. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होणार आहे. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाणार आहे. समीकरण बदलणार आहे. 16 बॉल आणि जिंकण्यासाठी आता पाहिजेत 13 धावा. 16 चेंडूंमध्ये 13 धाव्यांची अजून आवश्यकता असणार आहे. खरा बॉल, त्याचा खरपूस समाचार घेतला जातोय. चुकीला माफी नाहीये हे सांगणारा स्ट्रोक मैदानामध्ये. साधारण चेंडू होता, बराचसा वेळ मिळाला आणि त्याचा फायदा फलंदाजाने घेतला. चौकार आला. 4 रन. पाहुनी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. चौकार या ठिकाणी मिळतोय आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावर धावसंख्या झाली आहे 70. 2 खेळाडू झालेले आहेत बाद, परंतु बॅटिंग जबरदस्त होते. रिव्हर्स अटेम्प्ट. गॅप मध्ये बॉल चाललाय आणि तोही सीमारेषा ओलांडेल यात शंका नाहीये. बॉल सीमारेषेच्या पार. अजून एक चौकार. पाहुनी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. सिनियरच्या वैद्यकीय क्षेत्रात दर्जेदार आरोग्य सेवा देण्यात अग्रगण्य असलेले नाव म्हणजे मातोश्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. मला वाटतं त्यांच्या माध्यमातून आपल्याला फर्स्ट एड या ठिकाणी फर्स्ट एड बॉक्स त्यांच्या माध्यमातून मिळालेला आहे. मातोश्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. डॉक्टर गणेशजी सांगळे, डॉक्टर अश्विनीजी सांगळे यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. तर समीकरण या ठिकाणी बदलतंय. आता 13 बॉलमध्ये फक्त 3 पाहिजेत. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण रेडी राहा. समोर उडवलाय बॉल, फटका फसतोय लॉंग ऑन बॉलच्या खाली आणि त्या ठिकाणी टिपला जातोय झेल. फलंदाज होत आहेत फेल. अजून एक विकेट. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. फलंदाज ते बाद झालेत. मोठा फटका खेळण्याच्या तयारीत होते. विकेटचं पतन झालं. खेळाडू बाद त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता समीकरण जर आपण पाहिलं तर मित्रांनो आता शेवटचे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 3 धाव्यांची गरज. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचंय. ग्रुप 1चा नाईट रायडर्स आणि दुसऱ्या बाजूला जी टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे UK बादशाह दोडी. या दोन्ही टीमला विनंती राहणार आहे आपण रेडी राहायचंय. लगेचच यानंतर मॅचला सुरुवात आपण करणार आहोत. चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हा सामना संपलाय.
मुसळगाव इंडियन्स यांनी हा सामना जिंकलाय. विजयाच्या लक्ष शुभेच्छा असणार आहेत मुसळगाव इंडियन्स टीम. आणि हार्ड लक टीम शिवडे डेअर डेव्हिल्स मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार लगेच या ठिकाणी प्रदान केला जाणार आहे. आणि यानंतरची मॅच लगेच सुरू होणार आहे. युके बादशाह दोडी आणि दुसऱ्या बाजूला ग्रुव्हन्स नाईट रायडर्स. विनंती राहील आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात करा. युके बादशाह दोडी फिल्डिंग लावून घ्या. निर्भीड बाणा तोपखाना रणात धडाडला. निर्भीड बाणा तोपखाना रणात धडाडला. मैदानात आता युके बादशाह दोडीचाच आवाज कडाडला. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय श्री उन्मेष कुलकर्णी. विघ्नहर एंटरप्राइजेस. किड पार्टनर माननीय श्री मंगेश क्षत्रिय कॅम्प्युटर्स जुने कोर्ट लेन गणेश पेठ सिन्नर. युके बादशाह दोडी. चला